प्रिय सद्गुरू, हे सर्वांना माहीत आहे की इच्छा हेच साऱ्या दुःखाचं आणि तणावाचं कारण आहे. पण एक पत्नी आणि आई म्हणून काय? एक पत्नी आणि आई म्हणून मी या इच्छांपासून मुक्त होऊ शकत नाही. या संदर्भात मला तुमचा मौल्यवान सल्ला हवा आहे. धन्यवाद. आता तुम्ही एक पत्नी आहात आणि एक आई आहात म्हणून तुमच्या इच्छा आल्या आहेत असं नाही. तुम्ही कोणाच्या पत्नी नसता तर कदाचित अशी इच्छा केली असती. जेव्हा तुम्ही कोणाच्याही पत्नी नव्हता तेव्हा तुम्ही कोणाची तरी पत्नी होण्याची इच्छा करत होता. आता तुम्ही कोणाच्या तरी पत्नी आहात म्हणून मूल होण्याची आणि आई होण्याची इच्छा करताय. आता तुमचे मूल आहे. आता तुम्ही म्हणत आहात या दोन व्यक्ती मला इच्छा करायला लावत आहेत. हे खरं नाहीये. जर तुम्ही कोणाचे काहीच नसतात तरीही तुमच्या आतमध्ये इच्छा ज्वलंत राहिली असती. हे असं आहे का? हो की नाही? या जगात जर तुम्ही कोणाचे काहीच नसता तरीही तुमची इच्छा पेटत राहिली असती, नाही का? तर कृपया असा विचार करू नका की तुमच्या इच्छा तुमच्या मुलामुळे किंवा पतीमुळे किंवा कुटुंबामुळे किंवा इतर कशामुळे आहेत. तसंही तुम्ही इच्छा करतच असता कारण तो तुमचा स्वभाव आहे. आता तुम्ही प्रश्नाचं एक विधान केलं आहे की इच्छा ही साऱ्या दुःखाचा स्रोत आहे. इच्छा सर्व दुःखाचा स्रोत नाहीये. अपूर्ण इच्छा ही सर्व दुःखाचा स्रोत आहे, नाही का? असं आहे की नाही? Isn't it so? पूर्ण झालेल्या इच्छा तुमच्या आनंदाचा स्रोत आहेत. अपूर्ण इच्छा तुमच्या दुःखाचा स्रोत आहेत. आता इच्छेबाबत काय करायचं? आपण इच्छा मारून टाकायची का? मला माहित आहे लोक तुम्हाला अशा गोष्टी शिकवत आले आहेत. तुम्ही तुमच्या सर्व इच्छा मारून टाकल्या पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही इच्छा मारत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही. अशी शिकवण तुमच्यापर्यंत आली आहे, नाही का? आता जर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा नष्ट करायच्या असतील तर तुमच्याकडे एकच गोष्ट असेल. तुमच्यात असलेल्या सर्व इच्छा नष्ट करण्याची एक मोठी इच्छा असेल आणि तुम्ही कायमचे अतृप्त राहाल. मला कोणत्याही इच्छा नको आहे, ही एक इच्छा आहे का? Is this a desire or no? होय. तर जर तुम्ही यात युक्त्या करण्याचा प्रयत्न कराल तर ते काम करणार नाही. कारण इच्छा म्हणजे कोणत्याही विशिष्ट गोष्टीची इच्छा करणे नाही. ज्या ऊर्जेला तुम्ही इच्छा म्हणता ती ऊर्जा ज्याला तुम्ही जीवन म्हणता त्यापेक्षा वेगळी नाहीये. जर तुम्हाला अ बिंदूपासून ब बिंदूपर्यंत जायचं असेल तर इच्छा लागते, नाही का? आज कोणत्या गोष्टीने तुम्हाला इथं आणलंय? ती बस किंवा कार किंवा दुसरं काहीतरी नाही, तर ती इच्छा आहे जिने तुम्हाला आज इथं आणलंय, नाही का? तुम्हाला कोणती गोष्ट घरी घेऊन जाईल? तुमची इच्छाच तुम्हाला घरी घेऊन जाईल. काय तुम्हाला खायला लावेल? तुमची इच्छाच तुम्हाला खायला लावेल. तर ज्याला तुम्ही इच्छा म्हणतात ती, तुम्ही ज्याला जीवन म्हणता त्यापेक्षा ती वेगळी नाहीये. जीवन म्हणजेच इच्छा. तुमच्या जीवनाचा मूळ आधार इच्छा आहे, नाही का? तर जर मी तुम्हाला सांगितलं की इच्छा मारून टाका तर एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला फासावर लटकवणे. खरोखर दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आता मला मरायचंय ही देखील एक इच्छा आहे, नाही का? हो की नाही? तर या गोष्टींनी स्वतःला फसवू नका. इच्छा तुमच्या जीवनाचं मूलतत्व आहे. पण त्याच वेळी तुम्हाला हे देखील माहीत आहे ही इच्छा ही एक न संपणारी गोष्ट आहे. जर तुम्ही एक पूर्ण केली तर दुसरी तयार असेल. जर तुम्ही ती पूर्ण केली तर पुढची तयार असेल. ती सतत तुम्हाला चालू ठेवते. आणि साहजिकच काही इच्छा अपूर्ण राहतील आणि त्या अपूर्ण इच्छा तुम्हाला खूप दुःख देतात. जर तुम्ही इच्छेकडे पाहिलं, खरं तर जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा याकडेच पाहत होतो. आम्ही फक्त इच्छा हा शब्द वापरला नाही. तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे जे सध्या तुम्ही जे आहात त्यापेक्षा थोडं अधिक होण्याची ओढ दाखवतं, नाही का? तीच इच्छा आहे. तर इच्छेचं अंतिम ध्येय अमर्यादपणा आहे, अनंत स्वरूप.
पण जागरूक नसल्याने तुम्ही या You are giving it an unconscious expression. अमर्याद होण्याच्या ओढीला अजागरूकपणे अभिव्यक्ती देत आहात. तर तुम्हाला इच्छा नष्ट करायची गरज नाही, कारण तुम्ही ते करू शकत नाही. एखादा स्वतःची इच्छा नष्ट करू शकतो का? हे शक्य आहे का? तसं शक्य नाहीये, कारण हेच जीवन आहे. हे फक्त इतकंच आहे की तुमच्या इच्छेला एक जागरूक प्रक्रिया बनवावं लागेल. आत्ता ती अजागरूकपणे काम करतात आहे. सध्या तुमच्या इच्छा देखील तुमच्याबद्दल नाही आहेत. कृपया याकडे पहा. Right now you're living in आत्ता तुम्ही त्रिवेंद्रममध्ये किंवा तिरुवनंतपूरमध्ये राहतात. तुमच्या शेजाऱ्याकडे एक मोठी गाडी आहे. तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला त्यासारख्या 2 गाड्या हव्या आहेत. आता तुम्हाला गाड्या वगैरे माहीत नाही आहेत. तुम्ही दूर कुठेतरी राहताय आणि तुमच्या शेजाऱ्याकडे एक मोठी म्हैस आहे. तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला त्यासारख्या 2 म्हशी हव्या आहेत. तर तुमची इच्छा ही फक्त तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीत राहताय त्याची प्रतिक्रिया आहे, नाही का? हे असं आहे कारण विस्तारित होण्याची ओढ अजागरूकपणे व्यक्त होत आहे. जर तुम्ही इच्छा करण्याच्या प्रक्रियेला एक जागरूक प्रक्रिया बनवली तर इच्छा ही काही समस्या राहत नाही. व इच्छा हे एक अद्भुत वाहन आहे जे तुम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जाईल. तुम्हाला परमोच्चा पर्यंत पोहोचायचं असलं तरी इच्छा लागते, नाही का? हो की नाही? तशी तुमच्या आतील इच्छेला अमर्यादितपणाची ओढ आहे, अफाट होण्याची ओढ आहे, परमस्वरूपाकडे जाण्याची ओढ आहे. तुम्हाला फक्त त्यात जागरूकता आणावी लागेल. जर तुम्ही तुमच्या इच्छेच्या प्रक्रियेत जागरूकता आणली तर ते एक अद्भुत साधन आहे. जर ती नकळतपणे व्यक्त होत असेल तर ती तुम्हाला वेड्यासारखं धावायला लावते. सतत ती तुम्हाला धावत ठेवते. तर पत्नी असणे, आई असणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आता तुम्ही एक आई आहात, ही छोटी जबाबदारी नाही आहे. तुम्ही या पृथ्वीवर आणखी एक मानव आणलाय. आता तुम्ही कोणत्या प्रकारचा मानव तयार करताय ही एक खूप मोठी जबाबदारी आहे, नाही का? हे फक्त प्रजनन करण्याबद्दल नाही आहे. तुम्ही कोणत्या प्रकारची पुढची पिढी निर्माण करताय हे तुमच्या हातात आहे, एक आई म्हणून, नाही का? बरोबर. या पृथ्वीवर पुढच्या पिढीत कोणत्या प्रकारचे लोक राहणार आहेत हे आजच्या आईंकडून ठरवलं जातं, नाही का? जेव्हा तुमच्यावर अशी जबाबदारी आहे तर तुमचं अजागरूक असणं परवडू शकणार नाही. तुम्ही जागरूक बनलं पाहिजे. विशेषतः स्त्रियांनी जागरूक बनलं पाहिजे. हे खूप खूप महत्वाचं आहे.